कोणालाही सहज तयार करता येतील एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं आपण आज अर्ध्या किलोच्या प्रमाणात हे तिळाचे लाडू बनवलेले आहेत. घेतलेल्या साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन अजिबात हाताला चटके न बसता हे लाडू तुम्ही काही वेळातच तयार करू शकता. चला तर मग पटकन बनवायला सुरुवात करूया. तिळाचे लाडू तयार करण्यासाठी जे आपण साहित्य वापरणार आहोत त्याचं वाटीचं प्रमाण आणि ग्रॅमचं प्रमाण या दोन्ही प्रमाणात हे साहित्य किती मी इथं वापरलेलं आहे ते तुम्हाला सांगते. तर मी इथे हे अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत 150 ग्रॅम. इथं तुम्ही पॉलिश तिळाचा वापर केलात तरी पण चालेल. व्यवस्थित साफ करून आपल्याला घ्यायचं आहे. 150 ग्रॅम मी इथं तीळ घेतलेले आहेत, म्हणजेच एक वाटीभर तिळाचा मी इथं वापर केलेला आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी म्हणजेच जवळजवळ 100 ग्रॅम एवढे इथं मी शेंगदाणे वापरलेले आहेत. तिळाच्या लाडवांमध्ये शेंगदाणे जर तुम्हाला घालायचे नसतील तर पाव किलो तीळ आणि पाव किलो गूळ असं प्रमाण ठेवा. जर शेंगदाणे घालत असाल तर मात्र 150 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आणि 100 ग्रॅम मी इथं शेंगदाणे वापरलेले आहेत. तर शेंगदाणे जास्त कूट न करता असं जाडसर मी हे बारीक करून घेतलं, म्हणजे जे आपण तिळाचे लाडू तयार करतोय ना ते दिसायलाही सुंदर दिसतात आणि जास्त कडक होत नाहीत. त्याच्यामुळे शेंगदाणे तुम्ही अगदी आवर्जून घाला. त्याच्यानंतर गूळ मी इथं घेतलेला आहे पाव किलो. जे आपण तीळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचं वजन झालेलं आहे पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम. तर गूळ आपल्याला इथं घ्यायचा आहे पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम. तर इक्वल प्रमाणामध्ये आपल्याला हे साहित्य ठेवायचं आहे. आता सगळं साहित्य आपण घेऊन झालेलं आहे. तर मी इथं गॅसवरती जाडबुडाची कढई ठेवली. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण हे तीळ आहेत ते भाजून घेऊया. आता हे तीळ भाजताना गॅस आपल्याला अजिबात जास्त मोठा करायचा नाही. मीडियम आचेवरतीच हे तीळ आपल्याला चटचट आवाज येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे. तर तीळ भाजलेले कसे ओळखायचे? थोडासा चटचट आवाज आला आणि थोडेसे हे तीळ आहेत ते फुगलेले दिसले की समजायचं आपलं तीळ भाजून तयार झालेले आहेत. तर तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही. एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर हे खालून पटकन करपले जातात. तर व्यवस्थित तीळ भाजून झालेले आहेत. एक वाटीभर आपण इथं तीळ घेतले. त्याचबरोबर त्याच वाटीनं गूळ पण आपल्याला घ्यायचं आहे. शेंगदाणे जर तुम्हाला घालायचे असतील तर अर्धी वाटी घाला, नाही घातले तरी पण चालतील. पण शेंगदाणे घातले ना की लाडू दिसायलाही सुंदर दिसतात आणि ते जास्त कडक होत नाहीत. तर घेतलेल्या साहित्याचं वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण हे दोन्ही प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर त्याच कढईमध्ये मी इथं 1 चमचाभर तूप घेतलं. असं तूप घातलं ना की जे आपण लाडू तयार करतोय त्याला चांगली चकाकी येते. तर तुपामध्ये आपल्याला गूळ जो आपण बारीक करून घेतला आहे तो व्यवस्थित वितळून घ्यायचा. आता गूळ घेताना असा बारीक करून घ्यायचा म्हणजे तो पटकन मेल्ट होतो आणि जास्त वेळ लागत नाही. तर व्यवस्थित आपल्याला हा गूळ वितळवायचा आहे. तर वितळल्यानंतर गूळ जो आपण पाक तयार करतोय त्याला चेक करायची पण गरज नाही. फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे. गूळ वितळला की लगेच आपण ह्याच्यामध्ये जे भाजून ठेवलेलं साहित्य आहे ते घालणार आहोत. तर बऱ्याच वेळेला काय होतं, आपण गूळ चेक करतो पाक चेक करतो, त्याच्यामुळे खूप सारा वेळ जातो आणि त्याच्यामुळे जो पाक आपण तयार करतोय तो खूप असा टाईट होतो. जो गूळ आहे तो शिजला जातो. त्याच्यामुळे लाडू वळताना हे तुम्हाला व्यवस्थित येत नाहीत. पटकन हे मिश्रण आहे ते कडक होतं. त्याच्यामुळे फक्त गूळ वितळला की लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि जे भाजून ठेवलेले तीळ आहेत ना ते घालायचे. गॅस लगेच बंद करायचा, गॅस चालू ठेवायची गरज नाही. पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला ह्याचे लाडू वळायला घ्यायचे. आता हे लाडू वळत असताना पण हाताला चटके बसतात, कारण हे मिश्रण खूप गरम असतं आणि जो आपण गूळ घातला आहे त्याचा चटका खूप जोरात बसतो. मग हे मिश्रण गरम गरम मिश्रण असतं, त्याचं लाडू कसे तयार करायचे? तर असे हे प्लास्टिकचे चमचे प्रत्येकाच्या किचनमध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये असतातच. तर चमचे घ्यायचे आणि अजिबात सारण हातामध्ये न घेता चमच्यानीच व्यवस्थित भरून घ्यायचं. दुसरा चमचा ह्याच्यावरती ठेवायचा आणि हलक्या हाताने हे चमचे एकावरती एक असे ठोकवून घ्यायचे. दोन्ही साईडनं ठोकवून घ्यायचे म्हणजे लाडू आतल्या आत गोल गरगरीत तयार होतो. ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या पद्धतीनं एकदा हे लाडू आहेत ते तुम्ही नक्की तयार करून पहा. अजिबात हाताला चटके लागत नाहीत किंवा मिश्रण तुम्हाला हातामध्ये पण घ्यायची गरज लागत नाही. व्यवस्थित लाडू एकसारखे लाडू तयार होतात. ह्या पद्धतीनं पण तुम्ही तयार करू शकता किंवा जे आपण प्रत्येक वेळेला तयार करतो हाताने हे सारण मस्त गोल गरगरीत लाडू पण तयार होतात. पण हाताने लाडू तयार करायला गेले ना की खूप चटका लागतो. जेव्हा मिश्रण गरम गरम असतं त्यावेळेला अशा चमच्यानी करा. नंतर थोडंसं थंड झालं की तुम्ही हे लाडू हाताने पण वळू शकता. आता हे लाडू तयार करत असताना तुम्ही जर एकट्या असाल, तुमच्या मदतीला जर कोण नसेल
तर मात्र हे जे मिश्रण आहे ते लवकर कडक होऊ नये म्हणून एखादं मोठंसं भांडं घ्या, त्याच्यामध्ये गरम पाणी करा आणि त्या भांड्यामध्ये हे लाडवांचं जे भांडं आहे म्हणजे हे मिश्रणाचं जे भांडं आहे ते त्याच्यामध्ये ठेवा. म्हणजे हे जे आपण लाडू तयार करण्यासाठी मिश्रण तयार केलं आहे ते लवकर कडक होत नाही, थोडंसं गरम राहतं आणि गरम राहिल्यामुळं हे मिश्रण ह्याचे लाडू आपल्याला वळता येतील. तर एकटे असाल तर करा, जर तुमच्या मदतीला कोण असेल तर गरम पाणी करायची पण गरज नाही, हे लाडू लवकर वळून तयार होतात. तर हे व्यवस्थित आपण तयार केलेले आहेत. जर थंड झालं तर थोडंसं हलकंसं तुम्ही गॅसवरती पण गरम करून घेऊ शकता. तर व्यवस्थित लाडू आपले छान असे गोल गरगरीत तयार होतात. हाताने बनवताना थोडंसं हे मिश्रण आहे ते कोमट होऊ द्या आणि कोमट झाल्यानंतरच हाताने वळायला घ्या, कारण जो आपण गूळ घातलो आहे त्या गुळाचा चटका खूप जोरात बसतो आणि त्याच्यामुळे तुमचा हात भाजण्याची पण शक्यता असते. तर लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत. बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच तुम्ही अगदी काही वेळातच तयार करू शकता. बनवायला पण सोपे आहेत, चवीला पण छान लागतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर लाडवाचं जे मेजरिंग आपण घेतलेलं आहे म्हणजे वाटीचं प्रमाण, ग्रामचं प्रमाण, ते जर हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जा, व्यवस्थित तिथे मी दिलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सिंपल रेसिपीजबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.